43 वर्ष IT इंजिनियर स्थिर नोकरी सोडून शेतीत काहीतरी नवी करण्याचं स्वप्न पाहून नवीन शेत जमीन पाहण्यासाठी गेला होता. असं कोणासोबतही घडू नये. शेताच्या मातीत पाय ठेवला असता सर्वजण असतानाच नेमकं त्यांच्यासोबत पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार रोशन बालकृष्ण वय वर्ष 43 हे कर्नाटकातील मैसूर परिसरात राहत होते आणि IT क्षेत्रात काम करत होते. ते वर्क फ्रॉम होम पद्धतीनं काम करत असून भविष्यात शेती क्षेत्रात उतरण्याचा त्यांचा विचार होता. यासाठीच ते पत्नी आणि मुलींसोबत शेतजमीन पाहण्यासाठी गेले होते. शेताजवळील आंब्याच्या झाडाकडे गेले असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत रोशन बालकृष्ण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एक व्यक्ती जखमी झालाय. रोशन बालकृष्ण हे केवळ IT क्षेत्रातच नव्हे तर कृषी उपकरणांच्या मार्केटिंगशीही संबंधित कामात सहभागी होते. शेती व्यवसायात पुढे जाण्याचा त्यांचा विचार असल्यानं जमीन पाहणी सुरू होती. दरम्यान या घटनेनंतर प्रशासनानं त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. मैसूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून एकूण 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून त्यापैकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तर 1 लाख रुपये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून दिले जाणार आहेत.